लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर। वाराणसीतून पंतप्रधान मोदी, गांधीनगरमधून अमित शहा, तर पहिल्या यादीत 28 महिलांचा समावेश। महाराष्ट्रात मंत्री झालेल्या कृपाशंकर सिंग यांना यूपीतील जौनपूरमधून उमेदवारी, तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहानही लोकसभेचे उमेदवार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 आणि 6 मार्चला महाराष्ट्र दौऱ्यावर। महाराष्ट्रातील जागा वाटपाचा तिढा सोडवणार। 5 तारखेला शहांचा छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि जळगाव दौरा। वंचित बहुजन आघाडीची मवियासोबत युती झालेली नाही। आघाडीच्या बैठकीला किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू नका, प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन। शिरूरमध्ये आढळरावांना उमेदवारी देण्यापेक्षा मला किंवा महेश लांडगेंना द्या, विलास लांडेंचं अजित पवारांना आवाहन। तर आढळरावांना आयात करण्यापेक्षा भाजपला जागा सोडावी, लांडेंची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र महाराष्ट्राला शिकवण्याची गरज, आमदार अबू आझमींचं विधान। तर सत्ताधाऱ्यांनी शिवरायांकडून काहीतरी शिकावं, आझमींचा सल्ला। रत्नागिरीतल्या जयगड किल्ल्याच्या बुरुजाला तडे दाखवल्याच्या माधाच्या बातमीची केंद्रीय पुरातत्व विभागाकडून दखल। समुद्रात सुरू असलेलं काम तात्काळ थांबवण्याचे JSW कंपनीला आदेश। मनोज जरांगे बीड आणि धाराशिवच्या दौऱ्यावर। आंदोलनाच्या पुढील वाटचालीबाबत मराठा बांधवांची चर्चा करणार। डोंबिवलीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं नेते मंडळीही राहणार उपस्थित। नाशिकमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 7वा दिवस। सोमवारी होणाऱ्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास जेलभरो आंदोलन करणार। संत गजानन महाराजांचा आज 146वा प्रकट दिन। या निमित्तानं शेगावच्या गजानन महाराज मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या CSMT ते विद्याविहार मार्गावर, तर हार्बरवर मानखुर्द ते नेरूळ दरम्यान मेगा ब्लॉक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।